शेतकऱ्याने चालवला सोयाबीनच्या पिकावर रोटावेटर, हाताशी आलेले पीक काढूनही उत्पन्न खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल। एकीकडे संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जात असताना जगाचा पोशिंदा मात्र अंधारात। शेगावपासून जवळच असलेल्या तालुक्यातील वडदा तुकुम या गावातील शेतकरी दिलीप नारायण दरेकर यांनी शेतात उभ्या असलेल्या 5 एकर शेतातील सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवला असून संपूर्ण पीक नष्ट केलेलं आहे। ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे तसेच पिकावर आलेल्या येलो मोझॅक या रोगामुळे तसेच बोगस बियाण्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीनचे नगदी असलेले पीक यापासून वंचित झालेले आहेत। एकीकडे वरोरा तालुक्यातील जवळपास 50% शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतमाल कापण्यापेक्षा त्यावर रोटावेटर फिरवणे तसेच कापलेले पीक जाळणे हेच पसंत केले आहे। याचे कारण की सोयाबीनचे एकरी उत्पन्न हे 50 किलोपेक्षाही कमी होत असून कापणी खर्च व काढणी खर्च सुद्धा परिसरातील शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोटावेटर चालवून सोयाबीनचे पीक नष्ट केले आहे। एकीकडे शेतकरी सांगतात मशीनच्या सहाय्याने सोयाबीन काढली असता बाजारात सोयाबीनला फक्त 500 ते 1200 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळतोय। त्यामुळे लागवड खर्च सुद्धा निघत नसल्या कारणाने हा माल काढून बाजारात नेण्यापेक्षा जाग्यावरच रोटावेटर मारून जमीन पुढील हंगामासाठी तयार करणे हे उलट सोयीस्कर होईल। हा उद्देश ठेवून काळजावर दगड ठेवून शेतकऱ्याला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं शेतकरी सांगत आहे। जामगाव बुद्रुक येथील शेतकरी अविनाश तुराणकर यांनी आपल्या शेतात कापूस जमा केलेले सोयाबीनच्या ढिगाला आग लावून जाळून राख केले। तसेच तालुक्यातील कित्येक शेतकरी रोज आपल्या शेतातील सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवत आहे। मात्र राज्य सरकारने जे तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केली ती अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी मात्र अंधारातच जाणार असल्याचं दिसून येत आहे। यामुळे शेतकरी आता पूर्णपणे हवालदिल झालाय। या राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती, ती संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी कृषी उत्पादन बाजार समिती चारगाव संचालक अभिजित पावडे, अल्पभूधारक शेतकरी शेरखान पठाण, विलास बोडे, रमेश चौधरी, चंद्रशेखर झाडे, विनोद निमकर, प्रफुल्ल माथणकर, खुशाल झाडे, रामा घुगरे आदी शेतकऱ्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट आशिष कोटकर, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, चंद्रपूर। प्रशासनातल्या कर्मचाऱ्याकडे अधिकाऱ्याकडे जर गेलं तर तो अधिकारी बोलायला तयार नाही आणि इतर आपण कुठल्या गोष्टी बोलण्याचा जर प्रयत्न केला तर तो आपल्याला म्हणते की तू जास्तीची अरेरावी करून राहिला। हे कुठलं तो वर्तणूक आहे? मग बोलायचं तर बोलायचं का शेतकऱ्यांना? म्हणजे हा कृषी प्रधान देश असताना शेतकरी आपली व्यथा कुठेही मांडू शकत नाही, लोकप्रतिनिधी ऐकत नाही, कर्मचारी अधिकारी ऐकत नाही। म्हणून हा शेतकरी आज भारतातील या महाराष्ट्रातील शेतकरी देशोधडीला मिळालेला आहे। आज वरोरा तालुक्यामध्ये संपूर्ण जर बघितलं आपण तर ठिकठिकाणी मागील 8 दिवसात शेतकऱ्यांनी प्लॉटचा प्लॉट पेटवणे, सोयाबीनचा किंवा रोटावेटर मारणे याचा अक्षरशः धुमाकूळ लावलेला आहे आणि शेतकऱ्याकडे आता आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही। तरी मायबाप सरकार याकडे लक्ष देतील की नाही हेच आता मुख्य कारण उरलेलं आहे। आगामी निवडणुकीच्या काळात सरकारने शेतकऱ्याकडे निव्वळ आपला मतदार हे म्हणून न पाहता एक शेतकरी जगला तरच देश जगेल, तो अख्ख्या देशाचा पोशिंदा आहे हे पाहणे गरजेचं आहे। गोष्ट आमच्यावर शेतकऱ्यावर जर येत असेल साहेब, तुम्ही हजारो कोटी रुपये उद्योगधंद्यावर उद्योगपत्यांवर खर्च करता साहेब। थोडंसं आमच्याकडे थोडंसं या जे पोट भरते हो तुमच्यासाठी 24 तास राबराब करते या शेतामध्ये नाही का, त्याच्यासाठी थोडी जरी लाज लज्जा शरम वापरा फडणवीस साहेब। मी एवढंच तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला एक निश्चय देतो साहेब का या शेतकरी बांधवांसाठी थोडंसं तरी काही चांगल्या योजना करा ना, हो काहीतरी उद्योग करा ना, काहीतरी त्यांना द्या ना नाही का। तुम्ही एक मला सांगा, हजारो कोटी रुपये करोडो कोटी रुपये तुम्ही उद्योगपत्यांना देता, आम्हाला जास्त नाही ना हो, 30-40 हजार कोटी रुपयात आमचंवालं होते ना साहेब। तुम्हीच म्हटलं होतं फडणवीस साहेब आम्हाला का आमची सरकार जर बसली तर तुमचा 7-12 कोरा करू साहेब म्हणलं। आता आम्ही अल्पभूधारक शेतकरी इतके मरत हो राजे हो। कमीत कमी थोडंसं तरी लाज लज्जा शरम तरी वापरा, कमीत कमी आमची कर्जमाफी तरी करा हो साहेब, कर्जमाफी तरी करा। कमीत कमी दिलेला शब्द आपलावाला ते पाळावं साहेब, इतकीच आमची इच्छा आहे। आमच्या लेकरा बाळाला वाचवावं साहेब, नाही तर आमचे शेतकरी तुम्हाला माहीत आहे का, एक दिवस तुम्हाला
तुम्हाला माहित आहे का, तुमचा पलंगाचा खर्च 20 लाख रुपये येते साहेब. 20 लाख रुपये सोडावं साहेब. आमच्या शेतकऱ्यांची एवढे मोठे हाल आहे नाही का. आमच्या शेतकऱ्याला आम्ही 5 रुपयाची चड्डी नाही घेऊन राहिलो. एवढी मोठी दिवाळी आहे साहेब. आमच्या घरी दिवा नाही लागून राहिला. तुमचे दिवे जर या शेतकऱ्यांना जर मनावर घेतला ना साहेब, तर तुमचे दिवे विजवल्याशिवाय राहणार नाही साहेब. तुम्ही आपल्या शब्दावर उपस्थित राहा आणि आमच्या 7-12 तरी कोरा करा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.